रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्याकरता औषध दिवटे, प्रवीण दिवटे, आमदार नंदताई पारवेकर, वाहतूक शाखा पीआय विलास मांधुले सह आदी प्रतिष्ठाननी यावेळी शुभेच्छा दिल्या। यावेळी केजे न्यूज प्रतिनिधी यांनी घेतलेले मुलाखती। तमाम मुस्लिम हिंदू सगळे भाई बहनों को हार्दिक शुभेच्छा, ईद की हार्दिक शुभेच्छा। अस्सलाम वालेकुम। सब हिंदू भाई और हिंदू मुस्लिम भाई बहनों को ईद की हार्दिक शुभकामनाएं। यवतमाल जिले के सभी मुस्लिम भाइयों को ईद की बहुत बहुत शुभकामना है। एक महीने के इस पाक रमजान महीने के अंदर जो भाइयों ने बहनों ने रोजे रखे हैं, उस रोजे का उनको ये मिले, फल मिले, ऐसी मैं प्रार्थना करता हूँ। और आपके रोजे के वजह से देश के अंदर अमन और शांति बनी रहे, इसी शुभकामनाएं के साथ में आप सबको और एक बार रमजान की बहुत बहुत बधाई देतो। मी श्वेता प्रवीण दिवटे। मी माझ्या सर्व मुस्लिम भाऊ बहिणींना ईद या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। मी उषा प्रवीण दिवटे, प्रभाग क्रमांक 3 ची नगरसेविका असून मी सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना माझ्याकडनी, माझ्या परिवाराकडनी आणि प्रभाग क्रमांक 3 च्या सर्व नागरिकांकडनी ईदच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। दर्शकांनो, आपलं आयुष्य हे अतिशय व्यस्त आणि कामी असतो, त्याचबरोबर अतिशय ताणतणावाने भरलेला असतो। तर यामध्ये थोडासा विसावा म्हणून आपल्या मनाचा कल मनोरंजनाचा असतो। तेच मनोरंजनाचे साधन म्हणजे की टेलिव्हिजन आणि असंच मनोरंजन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम रिजवान केबल नेटवर्क आणि केजेसिटी न्यूज द्वारे आमचे न्यूज चॅनलचे मुख्य संपादक कॅमेरामॅन करतात। हे फक्त यवतमाळ शहरात नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातील कमीत कमी 400 गावातील घराघरात मनोरंजन पोहोचण्याचे कार्य करीत आहेत। अशा महान व्यक्तीचे आज वाढदिवस असून आम्हा सर्व केजे न्यूज परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांच्यासाठी काही शब्दांमध्ये म्हटले की तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभो तुम्हाला, हीच आमची सदिच्छा। शेवटी पुन्हा एक नजर टाकूया प्रमुख घडामोडींवर। धनगर बंजारा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या फुरकेंनी राजीनामा द्यावा, आमदार हरिभाऊ राठोड यांची मागणी। शिवसेना व्यापारी आघाडी व्यापारी उद्योजकांसाठी सुरक्षा कवच ठरेल, खासदार भावनाताई गवळी यांचे प्रतिपादन। यवतमाळात वसंत युवती मेळाव्याचे आयोजन। यवतमाळातील टिळकवाडी येथे 2 मोटरसायकल स्वारांनी मारहाण करून युवकास लुटले। हवापर रामेश्वर योखोडे महाराज यांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारांनी सन्मानित। पहूर पुनर्वसन गाव गठन क्रमांक 9 अंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याबाबत